माझा बाप जर विरोधात उभा केला तर मी मतदान करणार नाही. पडळकरांच्या विरोधात माझा बाप जो उभा राहिला दुसऱ्या पक्षात तर मी मतदान करणार नाही. बाला मतदान करणार नाही. सांगेल तीच करणार. अजून काय सांगा आणि गाव सांगा. गोरखनाथ दाकाराम खांडेकर, मुक्काम पोटी उत्तर. सध्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. काय कल्पना त्याची? कल्पना म्हणजे काय चालू आहे ते माहिती आहे का तुम्हाला? हो माहिती आहे. उमेदवार कोण आहे ती, काय कुठल्या पक्षाची आहे ती? भाजपकडं चंद्रकांत भोसले, शिवसेनेकडं जयदीप भैया. बरं, आणखी पंचायत समितीचं भाजपकडं विजय मारवाडी मालकीन आणि दुसरी सरकाराची मालकीन आहे. इथं उमेदवार बरेच आहे ती. फक्त दोनच पक्षाच्या उमेदवाराची चर्चा आहे. दोनच पक्षाची चर्चा आणि लढत पण दोन पक्षामध्ये लढत होणार आहे. ह्याच काय वाटतंय तुम्हाला की कोण पुढं असेल, कोण मागं असेल? नाही, आम्ही बऱ्यापैकी आम्ही इथं पडवदारला मानणारे कार्यकर्ते आम्ही बऱ्यापैकी येत आहे. त्यामुळे आम्ही चंदू काका आणि मारगोडे दोघांना मतदान करणार. आता तुम्ही ह्याच्यावर टीव्हीवर बोलू नये की आम्ही कोणाला मतदान करणार आहे. फक्त इथं नाही आम्ही बोलाय ना, मी वैयक्तिक मी करणारच आहे. आता करणार काय लोकांचं कल काय? लोकांचं काय, आता जे आमच्या संघ आहेत ते आमच्या सोबत आहेत, ते आमच्यासारखं सांगतात. काय तिकडले दोन तिकडले सांगणार, काय चार इकडे सांगणार, पण बऱ्यापैकी भाजप म्हणतात. आपण चंदू भाऊ आहे की भाजपमध्ये होय. नाव नाही, पहिल्या चंद्रभाऊ सांगितलं. चंदूभाऊ मतदारसंघात काय काम? चंदूभाऊच्या मतदारसंघात आता इकडे आमच्याकडे मतदारसंघाला पहिल्यांदा चंदू म्हणजे आमचं पहिल्यांदा नवीन जोडलं ना इकडे, त्यामुळे पहिल्यांदाच इकडे. पण ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे ना. मेलकरांचे इथं मेटकरवाडे पुत्र येते ना त्यांचं. आमच्या शेजारी 2 किलोमीटर अंतर. चांगलं आहे काम, चांगलं आहे त्यांचं. म्हणजे त्यांच्या तिथल्या कामाच्या जोरावरती तुम्ही त्यांना म्हणजे हो हो म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जी कामं केली यांचा तुम्ही श्रेय त्यांना द्या. शेड आम्हाला जे सांगतील त्याला आम्ही तयार आहे. पडळकरांनी सांगितलं ह्या 2 उमेदवाराला मतदान द्या, आम्ही त्या 2 उमेदवाराला मतदान देणार. बाकी काही नाही. हे जे चंदूभाऊ जी हा उमेदवार आहे की नाही, पूर्वी एका वेगळ्या पक्षामध्ये होता. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये आले. आता बरेचशा कार्यकर्त्यांबरोबर आम्ही चर्चा करतो की आता तुम्ही पण भाजपचे कार्यकर्ते, तुम्हाला पण वाटतं की बाबा मी पुढे जाऊन पुढे नेता व्हावं का नाही वाटत? तसं काय नाही, मनात काय नाही आपल्या. पण असं कार्यकर्त्यांची भावना तर असते की नाही बाबा असणार असेल. आपण एकनिष्ठ पडळकरासाठी फक्त पडळकर काय सांगतील त्या देशाला आपण मान्य दिशा मानणार माणूस. पडळकर कोणी देऊ द्या, काय देऊ द्या. माझा बाप जर विरोधात उभा केला तर मी मतदान करणार नाही. पडळकरांच्या विरोधात माझा बाप जो उभा राहिला दुसऱ्या पक्षात तर मी मतदान करणार नाही. बाला मतदान करणार नाही. सांगेल तीच करणार. अजून काय सांगा.